हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। भगवद्गीतेचे प्रथम षटक हांगाक जाल्ले आतां सप्तम अध्याय प्रारंभ जाला. फुडल्या प्रथम षटकांतू दोन्ही अध्यायांतू परमात्मो ताका पावची कशी म्हूण म्हणलेले एक ज्ञान सांख्य तो दिता अर्जुनाक आनी कसले एक आसक्ती नानतिले म्हळ्यार फलापेक्ष नानतिले विहित कर्माचरणाचे आवश्यकता कसले म्हूण सांगून ते कर्म निष्काम कर्म योगाचे विशयो तो अर्जुनाक विवरसिता. मागीर संच अध्यायांतू एक समाधिस्त जावन परमात्माक पळोवची कशी, जेवो समाधी योग सिद्धी करून घेवची कशी, साधन करची कशी, हे पुरे विशय सांगता. आनी कडेर म्हणटन सांगता ध्यान जेवो खंयचे जेव भक्ती जेवो कर्म जेवो खंयचे योग जाल्यार त्या योगांतू शुद्ध एक दृढ भक्ती ज्ञान सकळे आसूं का शिवाय विंगड कसलेची आसल्यार कसले प्रयोजन ना म्हूण सांगता. म्हळ्यार प्रयोजन ना म्हळ्यार तशें न्ही, श्रेष्ठ जावन आशिल्लें एक प्रयोजन खंयच्या मेळचें म्हूण म्हणल्यार एक श्रेष्ठ जावन आशिल्लें एक हांतू भितर कसले भक्ती दृढ ज्ञान दृढ भक्ती श्रद्धा हे पुरे कोणास ताका मात्र एक परमात्मा पावच्याक साध्य जाता म्हूण तो देव सांगता. तशीच आनी म्हणटा कसं न्ही म्हूण म्हळ्यार तागेले आतां हे दोन्ही षटक शूर जाला. हे दोन्ही षटकांतू परमात्मो कसले सांगता म्हूण म्हळ्यार तागेले एक महिमा द्वितीय षटका दुखून शूर करता. महिमा म्हूण म्हळ्यार तागेले एक महिमा म्हूण म्हळ्यार कसं न्ही तो सांगता रस परमात्मालांतू एक दृढ जावन आसूचें एक भक्ती मात्र ते ज्ञान मेळूक कारण जाता आनी श्रद्धेन परमात्माला आराधन केल्या मात्र मुक्तीक साधन म्हूण जाता म्हूण सांगून परमात्मो अर्जुनाले सांगता रस मय्यासक्त मना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं यथा ज्ञास्यसि तत् शृणु म्हूण सांगून म्हळ्यार हे अर्जुना हांग सांगता पार्थ प्रतील पूत पार्था म्हणले आनी तो म्हणटा मिगेल वैरी म्हळ्यार कोणाला वैरी कृष्ण परमात्माला वैरी मस्त एक प्रितीन भक्तीन मन दवरता कोण एक ज्ञानपूर्वक भक्ती म्हणटाचे भक्ती आतां आमी पूर जन करताचे जाल्यार आमगेल भक्तीक न्ही ज्ञानपूर्वक भक्तीक कसो चडून व्यभिचारिणी आनी अव्यभिचारिणी म्हूण म्हळेले दोनी नमुने भक्ती आमी परमात्मा करचे. आमगेल पुरे व्यभिचारिणी भक्ती म्हळ्यार आमी परमात्मा भक्ती करताची मस्त देहदंडन करून घेवच्या पुरोची उपास करूं पुरोची यज्ञ याग करूं पुरोची व्रत आचरण करूं पुरोची खंयची रितीर ध्यान करूं पुरोची खंयची रितीर केल्यार ती व्यभिचारिणी भक्ती कसला जाता म्हूण म्हळ्यार आमकां ताजी निमती परमात्माला कसले की प्रयोजन जावका ताजे खातीर आमी करचे. जाल्यार अव्यभिचारिणी भक्ती म्हळ्यार कसो कसो परमात्माक भक्ती करची मात्र परमात्मू जावका म्हूण परमात्मा निमती हांग कसले मेळका म्हूण न्ही हे प्रापंचिकांतू कसले सूख मेळका म्हूण न्ही परमात्मू जावका परमात्मा ज्ञान आमकां जावका म्हूण सांगून कोण भक्ती करता पळय ती भक्ती श्रेष्ठ म्हूण सांगून हांगा परमात्मो अर्जुनाला सांगता. आनी कसं म्हणटा म्हूण म्हळ्यार असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत् शृणु. असंशयम तुका एक असंशय म्हळ्यार कसं न्ही तुका कसले एक संशय वरूनच आतां हांव तुका परिपूर्ण जावन आशिल्लें एक ज्ञान दिता त्या ज्ञान त्या
कळतर तुका तांतू तू कसलेची संशय वरूनच तुगेल संशय पुरे दूर करून तुगेले एक पात्रत्व म्हणटाचे ज्या परमात्माक प्राप्ती करून घेवची एक योग म्हणटाचे ती योग्यता कितलेस तितली योग्यतेक तू म्हाका मेळच्याक कितली योग्यते परमात्मा पावच्या तुगेल्या अंगान तस तितली रितीर तुका हांव कशी परमात्मा विशयी सांगता म्हळ्यार हें ज्ञान कसं सांगता तें हांव तुका सांगता म्हूण तो सांगता. तशी हांगा परमात्मो सांगतरस मय्यासक्त म्हणली न्हय मिगेल वैरी कोण विशेष आसक्ती म्हळ्यार स्नेह म्हणटा जेव प्रीती म्हणटा जेव त्याच आमी भक्ती म्हणटाचे तशें हांगा मय्यासक्त मना पार्थ म्हळ्यार मिगेल वैरी मस्त आसक्ती दवरी मिगेल वैरी मन दवर तुगेले मिगेली वैर तुगेल भक्ती दृढ जावन आसो इत्याक म्हळ्यार तो सांगतरस हांगा आमकां हांव म्हणना व्यभिचारिणी अव्यभिचारिणी म्हळ्यार भक्ती आसा ती मात्र न्ही अनेक भक्ती आसा कसं न्ही म्हळ्यार मानसीक जावन आमी भक्ती करता जाल्यार आमगेल्या मनान तुका कशें आसता हें काम हांव करचें तें काम हांव करचें हें यज्ञ हांव केल्लें तें यज्ञ हांव केल्लें तशी पुराय त्या बाह्य वचनच या परमात्मा हांव स्वतंत्र कर्तृ न्ही मिगेल निमती कसले जायन आशिल्लें परमात्मान म्हाका हें काम करच्या एक अवकाश दिल्लो जेव परमात्माला ही सेव करच्याक परमात्मान म्हाका चूज केल्लें म्हळ्यार एक पल्लंक घेवनचें असो एक भजन करचें असो एक देवस्थानाक वयर काडचें असो जेव परमात्माला खंयचें काम घरांत तूं जेव खंय जेव कोरका जाल्यार परमात्माक तें आमगेल निमती म्हळ्यार तागेल निमती हे मनशाल निमती म्हाका तें सेव करून घेवं काम म्हळ्यार एक परमात्मान त्या मनशाल वयर अनुग्रह दवरल्यार मात्र आमकां तागेल सेव करूं येता ताजेर तुका कसं म्हळ्यार आमी जावन आमी कसलें करचें न्ही आमगेल करीन ताणें करून घेवचें तेदन आमी कसलें कुका हो परमात्मान म्हाका तागेल हें सेव करचें तसलें योग्यत दिल्ली नवें म्हळ्यार एक चिंतन आमगेलें मनांत सुका कशी म्हळ्यार पळय सान आसतना आमकां आम्मा हात दवरून अक्षर थिदवयसिता जेवो मास्टरनी स्कुलांत टिचर आमगेले हाता दवरून अ आ इ ई आतां ABCD जेवो कसले जेवो तो ते कशी बरो का म्हळ्यार आमकां थंय शिकयताचे मू तेदना थंय कसं न्ही कसलो आसता म्हळ्यार आमगेले एफर्ट मात्र न्ही थंय टिचराले एफर्ट आसता एक चेडवान समय एक अक्षर शिकूंक जाल्यार चेडवाले एफर्ट आपशी चड कोणाले एफर्ट आसता टिचराले तशीच हांगा कशी म्हळ्यार परमात्मो थंय सांगता कसं न्ही म्हळ्यार तूं मिगेल्या करीन एक हांव तुगेल करीन मिगेल सेव करून घेवका जाल्यार तुका तुगेल करीन तें सेव करून घेवका म्हळ्यार एक निर्धार म्हणचे आसक्ती म्हणून ना परमात्माक आमगेल कसले सेवे वयर आसक्ती ना जाल्यार परमात्माले एक निर्धार जेवो अनुग्रह ते आसता कशी अन्नाक जेवो आम्माक ते चेडवाक प्रति एक विशय शिकोवन सुसंस्कृत करका म्हळ्यार एक आसक्ती आसता पळय तशी त्या परमात्माक मिगेली ह्या भक्ताक चांग करून हांव एक वाटे लागू का म्हळ्यार आसक्ती आसता तशीच हक्क कसं म्हणचें म्हळ्यार आतागेल प्रेरणेन हांगा पुरे जेवचें तें जत म्हूण कळून आमी परमात्माले आश्रय घेवचे कशी आमी आमगेल कसले एक शिकवण एक अन्नाला आम्हाला आश्रय घेताची जेवो गुरूंगेल आश्रय घेताची तशीच परमात्माला आश्रय आमी घेवका आनी परमात्माला प्रेरणे नंतर हांगा पुराय जाता म्हूण सांगता इतक म्हळ्यार आमगेल मन मस्त चंचल हें चंचल मन दृढ जावका निश्चल मन म्हणटा तशें जाल्यार मात्र संशय दूर जाता ततबळे परमात्माला विशय ऐकूचे श्रवण करचे मागीर ते आयकलेले विशय मनन करचे अशें जाल्यार मात्र आमकां परमात्माला वीर कसो संशय आसा पळय त्या विशयांत परमात्माला आमी आयकूचे विशयांत कसो संशय आयलो ह्या पुराय दूर जावका जाल्यार चड 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 आयकूंक जाता मस्त सकड वाचूंक पडटलें तशें आयकूंक पडटलें आयकलेलें मनन करपा पडटलें तेदन मात्र आमकां मनांतूल परमात्माला वयरचे संशय पुराय दूर जाता ताजे खातीर ताणें सांगचें असंशयम तूं कसले आनी विशयांत परमात्माला विशयांत संशय उरूं नजे तशें हांव सांगता म्हूण सांगता तशें हांव सांगचें म्हळ्यार कृष्ण सांगता रस आपणान सांगचें हें आपणेलो विशय परमात्मालो विशय तूं मन दिवन आयक मन दिवन म्हळ्यार पळय हांगा येता ज्ञास्यसी तत् शृणु तूं मन दिवन एक
हांव सांगेल विशय पुरे ऐकू का आनी तूं मनन करून घेऊ का. इत्याक म्हळ्यार पळय ಸ್ಕೂಲಂತೂ ಆಮಕ ಮಾಸ್ಟ್ರು ಪಾಠ ಶಿಕೈತನ ಹೇಳಿದ್ದನ್ನೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಮನಸ್ಸಿಟ್ಟು ಕೇಳಬೇಕು. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಮನಸ್ಸು म्हळ्यार आमचेगेल्यान सांगता सांगील विशय पुरे समची मना होरका खंय मन दिवन पाठ ऐकले रे तुमकां परीक्षे कश्ट जाता सम ऐकयाची खंय मन दिवन बसल्याची म्हूण सांगून बिश्टायना आमकां मास्ट्रू. तशीची ताजे खातीर हांगा परमात्मा बिश्टायत म्हळ्यार अर्थ न्ही. इतेक म्हळ्यार केन्नाय ऐकून बसच्याक आनी मन दिवन आयकुच्याक आनी एक श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक मन दिवन आयकुच्याक तिन्नी व्यत्यास आसा. ऐकून बिस्ताची मन खंय वता घराले वच्चा पुरो पेंटा वच्चा पुरो आजी नंतर मार्केटा वच्चा आशिल्लें तें सामान घेवचें आशिल्लें पैशे रांदपा तयार करता अशें खंय मन वचून आयकुचें तें एक आसा. आनी एक कसं म्हळ्यार मन दिवन आयकुचें. हां कृष्णाल काणी सांगता तसो भारी खुशी जाता. ओ अशी तशी म्हूण सांगून कृष्णान अशें केलें की तशें आमी फक्त ती एक काणी आयकल्याची सेंटेन्स बाय सेंटेन्स आयकले जाल्यार ती एक काणी म्हूण आयकले जाल्यार एक प्रितीपूर्वक आदरपूर्वक भक्ती पूर्वक ऐकूच्या काही चढून असत तांतूं आमकां अनुभूती येता. अनुभूती म्हळ्यार तें कृष्णा लूट ऐकतना आमी ते अनुभव करताशी. कृष्णाक कसं की राक्षस आयलो म्हणटना आमकां एक नमने दुख्ख जाता तशी इनवॉल्वमेंट म्हणटा. आतां आमी फिल्म पळयतना थंय कसं की जाता हांगा आमी रडाचे बैसून त्या इनवॉल्वमेंट परमात्माल काणीन तेवका आमकां फिल्मा काणींत न्ही परमात्माल काणीन तेवका ताका मन दिवन एकाग्र मनान आयकुचें जेवो प्रितीपूर्वक आयकुचें म्हणटाचे खातीर म्हणटा पळय अच्युतदास मामान सांगिल्ली एक काणी म्हाका उडकास येता हांगा सांगता. एक रायो ताका काणी सांगचे खातीर एक मंत्री दवरलेलो खंय ताणें दिसा एक चांगी काणी सांगता म्हूण हांवय आयकता म्हूण सांगून तशी काणी सांगता आसता मंत्री गोत्तस मात्र कसं न्ही यो राय खंय मन दवरनासता सम आयकयना म्हूण कडेन एक दीस सांगता पळय एक गांवांत तो बाबा आशिल्ली ही पळय काणी सांगून तांगेल्यान तो बांटू जाल्लो गद्दो एकल्याक म्हूण जाल्लो घर एकल्या म्हूण जाल्लें बांय एकल्या म्हूण जाल्लें म्हूण सांगतना करता रस्के मागीर कडेन आका कळ्ळें की मंत्रीक कसं जालें हांव काणी हें सांबाळा खातीर काणी सांगची वो काय आयकतलो ना तशें हांव कसं सांगलां रे चलता म्हणाल खंय मागीर म्हणाल खंय तांगेल्या माणट्यान तूं तांणी पुरे घेवन चमकलीची गद्दो मेळ्ळलो गद्दो माथ्यार दवरून चमकलो मागीर घर मेळ्ळलो घर उबारून चमकलो बांय मेळ्ळलो बांय खांदार घालून चमकलो म्हणटना हां वय म्हणटकी राय तेदना मंत्री म्हळ्यार तुका कसं जालें हांव काणी सांगची राय तुज्या म्हणून आयकुचें बांय खंय जो खांदार घालून उरू जातकी माथ्यार गद्दो दवरून उरू जातकी कांय ना माय हांव कसं सांगलें रे तूं म्हणटा हांव कसं तसलें काणी सांगचें म्हूण म्हणाल खंय तशीची हांगा मास्टरांनी तशीच आमी पाठ शिकयतना आमी खंय मन दवरनासताची कडेन आमकां कसं सांगला तुका खंय तर पाठ चललो म्हूण सांगला कितली जाणां गोत्तू वचना म्हळ्यार नुतच मास्टराक पळोवन बसताची केलो जन तेंय पळयनाची कंडी दुखून भायर हांगा थंय सकडी पळोवन बसता तशी आयकल्यार कसलें प्रयोजन ना. ताजे खातीर भक्तीन प्रितीन ती काणी परमात्माल विशय ऐकून ताजे ग्रहण करून मनन करून तितली न्ही मनन करून मनांतू दवरची न्ही तें आमगेले आत्मोद्धार करचे साधन एक खंयचे रितीर उपयोग पडटा म्हूण सांगून आमी तें घेवका. म्हळ्यार आतां आमी भगवद्गीता आयकताची भागवत आयकुच्या पुरोची रामायण आयकुच्या पुरोची पुराय जालें आमकां तांचो देवाला विशय कसो सकड कळ्ळो तें आयकुची इतली वेळ भक्तीन आयकुच्या पुरोची दृढ मनान आयकुच्या पुरोची अर्ध मनान आयकुच्या पुरोची कशी आयकुच्या पुरोची एकाच वेळ आमी भक्तीन प्रितीन आदारान आयकुनूय घरकड येवन गेले कडले नित्य कृत्यांतू बुडून गेल्ले तें आमकां आतां भगवद्गीते आमकां सांगताची भक्तो म्हळ्यार कसं न्ही कर्मयोगी म्हळ्यार कसं न्ही ध्यानयोग म्हळ्यार कसं न्ही हे पुरे आमकां मेळ्ळें तांतू कसलेंय आमी जिवनांत करून खाली आयकलेली मात्र तें साधन एक प्रयोजन ना म्हूण आमी आयकलेलें निमती आमकां कसले उपयोग ना तें सांगलां न्हय फुडली अध्यायांतू योग भ्रश्ट जाल्लो चांग कुलांतू चांग एक जीवन घेवन येवन थंय दुखून साधन मुंदरसून व्हरता तशी आमी साधने शूर करनी म्हणटना आमकां आनीक खंयचे अंत भितर जाता
करपाचें आमी तें पळय आमकां कळना जाल्यार आमी साधनेक शुरू करनी जाल्यार आयकल निमते एक प्रयोजन आसा आमकां कसं जाल्यार म्हणून अनेक जन्म आनी चड आयकुच्या मेळनो आनी चड अर्थ जावची तशी करून घेवन खंयी साधने शूर करुया म्हणलें मन आमकां येवचें खंय पुरो तशी हांगा अर्जुनाक कृष्ण सांगता भक्तीन आयकुका म्हूण सांगून परमात्माले विशयांत परमात्मू आमकां आश्रयो आमी ताका आश्रीत जन विंगड कोणेय आमकां आश्रय दितल नाची रक्षण करतल नाची म्हूण सांगून कोणाक गोत्तस तोच एक श्रेष्ठ भक्तू म्हूण सांगून म्हणटा देव तशीची केन्नाय कशी म्हण आतां एक भक्ताक ताका एकलो कुस्तीपट्टू आसता तो साधनेन तागेलें शरीर लायक वाडयता एकलो मेडिटेशन करतलो आसता तो तागेले साधनेन मेडिटेशन करून मन देहाचें आरोग्य लायक करून घेवचें पुरो जाल्यार एक भक्त आसा ताका यो तूं मेडिटेशन क्लासा सेर्व तूं एक हांगा गरडीक यो तुका व्यायामांनी शिकयता तुगेलो देह लायक वाडटा मस्तकाळ तुका आयुश्य आसता म्हळ्यार तो भक्त कसो म्हणटा म्हाका आयुश्य आरोग्य पुरे देवान दिवका कसं खातीर दिवका तागेलें काम म्हाका कितले काळ तें करूं जाता म्हूण सांगून तो लेखता पळय तें दोळतयता आनी म्हाका देहा जाय जाल्यार आरोग्य आयुश्य दिल्यार जालें तागेले उपयोग आमगेले देह पडल्यार जाल्ले ताजे पशी चड काळ वांचे आशी म्हाका ना म्हणटा म्हळ्यार हे तागेलो अर्थ कसो जालें म्हळ्यार गट्टी मुट्टी शरीर वाडोवन मन स्वस्थ करून घेवन आरोग्य लायक करून घेवन सगळो दीस आमी प्रापंचिकांत उपडचे खंयची देवाल विशय सोण भरलेले विशय मन घालचे अशें पुरे करले ते देह सुदृढ देह कसो लेक तशें जावन ताणें म्हणचे आतां ध्यानयोगी विशयी सांगतना परमात्मान तेच म्हणलेलें पुराय योगा पशी ध्यानयोग श्रेष्ठ वय जाल्यार तांतू भक्ती ना जाल्यार कसलें प्रयोजन ना म्हणून तांतूय भक्तू ध्यान योग करतल भक्तू समग्र मन मिगेल वयर दवरलो ओढ भक्तू दृढ भक्ती ज्ञानपूर्वक भक्ती तक्कास जाल्यार मात्र तो ध्यानयोगी पशी तोच श्रेष्ठ म्हूण म्हणला पळय तशी प्रयत्नपूर्वक अभ्यासपूर्वक परमात्माल काणी ऐकून ते आयकल विशय मनन करून साधन करचे दिकडे वचुका ताका त्या विशयाक हांगा परमात्मान निसंशय जावन म्हाका तूं अर्थ करून घेवका हांव तुका सांगता म्हूण म्हणलेलें निसंशय पळय निसंशय म्हळ्यार ती सांगिता आमकां आतां कसली की एक काणी आयकता आनी ताजे वयर मस्त सकड संशय येता आमी ते गुत्तशील जनाले नेमगिता तशें अशें म्हूण केलो पण आमकां कन्विन्स जाता कन्विन्स जायनी नतल्यार तांणी कसं की उतर आयकतना कळटा ना नतल्यार तो कोण उतर दिता तो सांगता म्हाका कळलेलें तशी हांव तुका सांगलें तुका जाय जाल्यार आनीक मस्त सकड तूं आयकल म्हूण जाल्यार विंगड जनान सांगलें पुराय जनान आयकल म्हळ्यार जिज्ञासी चड जावन देवाल विशय आनीक आयकुया म्हण दिसून कैकी एक कडेन तागेले संशय निवारण जाता जाल्यार आयकुच्या शूर करातल्या संशय येवचे ना संशय निवारणय जावचे ना तशें जावन आमी कशी म्हळ्यार सामान्य मनुष्य प्रापंचीक मनुष्य खंयची एक रितीर मात्र देवा अर्थ करून घेताचे इतके म्हळ्यार आमकां देव हाजे खातीर जाय तशें जावन देव म्हूण सांगून आमी अर्थ करून भक्तू तशें न्ही भक्तू पुराय रितीर परमात्माक तो अर्थ करून घेता तशी तो कृष्ण अर्जुनाल्याक सांगतरस तसल एक भक्ती मेळची कशी जेवो परमात्माल विशय मेळची कशी म्हूण तो सांगतरस ज्ञानम तेहम सविज्ञानम इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यत् ज्ञातव्यम अवशिष्यते म्हळ्यार अर्जुनाक तो म्हणटा मिगेल विशय महिमापूर्ण म्हळ्यार मिगेल अशी विशय सामान्य जावन आनी मिगेले महिमा विशेष महिमा लीला सकळे आसूं तसल यथार्थ विशय ज्ञान म्हणटात हाका आमी विज्ञान म्हणलें आनी अशी जी ज्ञान म्हणून म्हळ्यार कसं नाही म्हणून आतां आमी पळय भागवत वाचिताची भगवद्गीत वाचिताची आयकताची कोण की सांगिल्लें हें पुराय आयकून आमकां संशय आसा म्हण जाल्यार तें ज्ञान जालें केन्ना आमकां निसंशय असंशय जावन समग्र जावन परमात्माल पुराय कळटा पळय विशय ते विशेष ज्ञान म्हण म्हणलें तशें जाल्यार आतां ज्ञान आनी सविज्ञान म्हण म्हणलें कसं म्हण कळना तशी हें
यज्ञात्वा कंचे एक विज्ञान समेत तुक ज्ञान ऐले म्हणजे परमात्माले वक्षामी अशेषतः आणि देवाल-विषयी ऐकूच्या कसले ना म्हण जाव का ते हांव सांगता पण अर्जुनाल योग्य. आता आम्ही खंयचे गुरु निमती किते सकड ऐकला रे थोडे एक शेष वर्णश्च्या पुरो अशेषतः जैष्णा इथे म्हळ्यार कृष्ण म्हणटाच आम्ही जगद्गुरू म्हूण सांगून देवाल विशयी सांगिल तितले एक अशेषतः सांगच्याक ब्रह्मादी देवतेल निमती समीत जायना. इतेक म्हूण म्हळ्यार ब्रह्मादी देवते परमात्मा कितली अर्थ करून घेतला तितली मांद्र आमकां सांगू येता. जाल्यार परमात्माल विशयी गोत्तशील तितले विंगड कोणाकय खंडित गोत्तसयना समनमे. आता आमकां पळयतल जन चारय नमुनेचे अभिप्राय दिताचे एक मनशाल विशय जाल्यार त्या मनशाक ताका मात्र तागेल मनांतू तो कसलो म्हण सांगून अशेषतः गोत्तस. विंगड कोणय येद्रा तुकून ಸ್ವಲ್ಪ ಜನಕ್ಕೆ तो पर्सन तो मनीस चांगू दिसच्या पुरो ಸ್ವಲ್ಪ ಜನಕ್ಕೆ तो चांग नाही बा तो वाईट म्हण दिसच्या पुरो ಸ್ವಲ್ಪ ಜನಕ್ಕೆ तो संमिश्र अशी दिसच्या पुरो ಸ್ವಲ್ಪ ಜನಕ್ಕೆ चार नमने उलयता बद वाईट यो बद चांगू म्हण म्हळ्यार संशय येवच्या पुरो जाल्यार तेच मनशाक तो कसलो म्हण म्हळ्यार समक कळत पळय. तशी हांगा कृष्णा अर्जुनाक सांगता कोण परमात्माल ज्ञान स्वयं परमात्मा सांगता रस म्हणटन ताणें अशेषतः वक्षामी म्हूण सांगचें ते एक कसले पटी नाही नवे इतेक परमात्माक तागेल विशयी परिपूर्ण जावन गोतस तशें तो सांगता अशेषतः वक्षामी. हांव तुका कसले एक संशय वर्णन अशी कसले एक मिगेल विशय सांगनिवें बाकी दवरला म्हूण जायना नशी सर्व सांगता यज्ञात्वा त्या तूं आयकल नंतर तुका हांगा ज्ञातव्यम न अवशिष्यते. हांगा आनी कसल शिकू का परमात्माल विशय म्हणलो कसलो वर्णा म्हूण सांगता. म्हळ्यार परमात्मू तागेल एक महिम सांगता म्हण तागेल महिमा ताका मात्र गोतस. लक्ष्मी ब्रह्मादी देवते समीत परमात्मा विशय संपूर्ण जावन गोतना ताजे कत्तिर ಮುಂಚೆ ನಾವು ನಿನ್ನ ಮಹಿಮೆಗಳ ನೀನೇ ಬಲ್ಲೆ म्हण सांगून परमात्माक कोणय परिपूर्ण जावन लक्ष्मी ब्रह्मादी देवते समीत तांग गेले पात्रत्व स्वरूपाक अनुगुण जावन स्वरूप योग्यते म्हणटाची पात्रत्व म्हणटा ताका अनुगुण जावन त्यावेळी परमात्मान दय केल्यार अनुग्रह केल्यार मात्र परमात्माल विशयी तांकां कळटा. समग्र ज्ञान तांकां खंडीत ना म्हणटना आम तसले पामर जीवांक सगळो दीस प्रापंचिकांक बुड्डून आशिल्ले जनांक परमात्माल विशयी कळची कशी ताजे खातीर परमात्मान अर्जुनाक सांगिल्लें अशेषतः वक्षामी. इतक ते ऐकूचे एक पात्रत्व अर्जुनाले जीवांतू ती योग्यता असं सुरवेक सांगिल्लें नवें. अर्जुन अधिकारी वर्गांत येता उत्तम अधिकारी वर्ग ज्ञानी आनी ज्ञानाचे अधिकार आशिल्ले म्हणून साधकालांतू दोन्ही वर्ग आमगेले तसले प्रापंचिकालांतू तशी वर्ग करूं जायना. जाल्यार साधन करूंक शूर करलेले साधक जनालांतू दोन्ही वर्ग आसता दोन्ही कॅटेगरी आसता. एक कसं म्हळ्यार ज्ञानी तांकां ज्ञान मेळ्ळा विशेष म्हण न्हय विशेष ज्ञान न्हय विज्ञान न्हय ज्ञान मेळ्ळा. आनीक कसं म्हळ्यार ज्ञानांक अधिकारी वर्ग म्हळ्यार ज्ञान मेळचे योग्यता आशिल्ले. आतां एक क्लासांतू 50 चेडूं आसा म्हण जाल्यार तांतू एक रँक काडची चेडूं हाता बोट्टान लेख करीत मागीर डिस्टिंक्शन येवचें ಸ್ವಲ್ಪ चेडूं आसताची मागीर ಸ್ವಲ್ಪ आनीक उणें फर्स्ट क्लास येवचें मागीर पुराय पास जाल्यार पुरो म्हण जेवचें. आमी पुराय तशी पास जाल्यार पुरो म्हणची तसले कॅटेगरीन तसची. हे ज्ञानी म्हळ्यार जन रँकींग स्टुडंट म्हणटा पळय तशी आसताची. ज्ञानाक अधिकारी म्हळ्यार तांणी डिस्टिंक्शन स्टुडंट तांणी केन्नाय रँक काडप पुरोची. तशी हांगा अर्जुन ज्ञानाधिकारी उत्तम अधिकार ताकाच ज्ञानाचे तशें हांव न्हू ते आसल्या मात्र ज्ञान सांगिल्लें कळटा वय डिस्टिंक्शन काडचे चेडवांक रँक काडोवच्याक ट्रेन करीत मास्टरान पास जाल्यार व्हड म्हूण आशिल्ले दड्ड चेडवांक एक पण 100 मार्क काडचे जातवे ना. तशें हांव न्हू आमी सुरवेक ज्ञानाक अधिकारी जावच्याक प्रयत्न करता मागीर ज्ञानी जावचे. तशें हांगा अर्जुन ज्ञानाच्यो अधिकारी वर्गांतू आस देखून परमात्मो तागेलांतू ती योग्यतस परमात्मान कसले एक ज्ञान सांगल्यार ते अर्थ करून घेवचे मनन करून घेवचे योग्यतस तशें हांव न्हू परमात्मो अर्जुनाक वक्ष्यामी अशेष तुका
परिपूर्ण जाऊन मी गेले ज्ञान दिता त्या विकसने विज्ञान ज्ञान मात्र नाही सविज्ञानम ज्ञान म्हळ्यार हांव सांगली ना पुस्तक इत्यादी वाचून परमात्माला एक विषय अर्थ करून घेवचे यथार्थ ज्ञान म्हळ्यार लसपळ्या परिपूर्ण जावन परमात्मा समग्र जावन अर्थ करून घेवचे ताका विशेष ज्ञान म्हण म्हणटाची तशी पुरंदरदासान सांगता आसा ब्रह्म वायू रुद्र ध्रुव प्रल्हाद जामीळ जव गजेंद्र जव तांणी पुरय ज्ञानी जन जलरी ज्ञानी जलरी तांणी तांगेल योग्यतेक अनुगुण जावन परमात्माक कळला तांकां शिवाय परमात्मा विशय संपूर्ण जावन तांणी कोणाय परमात्माक अर्थ करून घेवनी म्हण म्हणटा हांगा परमात्मुतागेल महिमा अर्जुनाक परिपूर्ण जावन सांगता म्हण म्हणले नंतर मागीर कसल विंगड विशय आस म्हूण सांग हे आमकां परमात्माले एक कसले विज्ञान म्हूण म्हळ्यार चराचर वस्तूचे भितर अंतर्यामी जावन आसचो मात्र न्ही चराचर वस्तूचे ब्रह्मांडांतूय व्याप्त जावन आसचो तोची म्हूण सांगचे आतां आमकां कशी म्हूण म्हळ्यार परमात्मा आमकां दिसशील कडेन आमी बिंबांत परमात्मा पळयता म्हळ्यार परमात्मा तितलो मात्र ना आमी तितले योग्य तशील जन आमकां परमात्मा पुराय कडेन कल्पना करूं जायना आमी परमात्माक खाली देवस्थानाचे बिंबांतू पळोवन आराधन करतात जेव्हा आमगेले देवा कुडांतले देवाले बिंबांतू पळोवन आराधन करतात जाल्यार देव तितलो न्ही सर्व नाम रूप प्रपंच ब्रह्मांड पिंडांड सकडांत परमात्मा व्याप्त जावन आस म्हूण सांगून कळचेच पळयात तें ज्ञान तशीची आतां तसल्यार पराविद्य आनी अपराविद्य म्हूण आसा त्या पराविद्य कसं म्हळ्यार परमात्माक अर्थ करून घेवचे वरलेला आमी हांगा कसं सकड शिकता पळय लौकिक विद्या डॉक्टर जावो इंजिनियर जावो पंडित जावो संस्कृत शिकील पंडित जावो व्याकरण पंडित कसले जावो ह्या पुरे अपराविद्या हाजीन परमात्मा अर्थ करून घेवचे जाल्यार ते उपयोगा पडल्यार मान ताका पराविद्या म्हण म्हणचे तशें जावन विज्ञान सहित ज्ञान म्हण म्हणलें तशें जाल्यार आमकां कळ्ळें न्हय ज्ञान म्हळ्यार भौतिक जावन परमात्माक अर्थ करून घेवचे विज्ञान म्हळ्यार परमात्मा आमकां अनुभवाक आयली म्हूण जाल्यार परमात्माले परिपूर्ण जावन आशिल्लें ज्ञान आमकां मेळ्ळें म्हणल्यार तशें तसल ज्ञान हांव तुका दिता म्हण सांगून अर्जुनाक कृष्ण परमात्मा सांगता आनी मुखार कृष्ण परमात्मा खंयचे श्लोक सांगता त्या श्लोकाचे कसल एक तो तात्पर्य अर्जुनाक सांगता म्हूण खंयचे विशय सांगता म्हणलेले पयचे दिसा गितामृत धारेंत पळोवया आज सांगिल्ले गितामृत धारा परमात्मान अर्जुना दिवचे एक ज्ञान ते म्हाका कितले कळ्ळा तितले हांगा सांगिल्लें ते परमात्माले गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत श्री हरे कृष्णार्पणमस्तु।